नमस्कार, निर्मला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी साधा डोसा करून दाखवते तुम्हाला आज. 4 वाटे तांदूळ घेतलेत, 1 वाटी उडद डाळ आहे, 1 चमचा मेथी दाणे, हे सर्व मिक्स करून धुवून भिजवून ठेवलं होतं ना, त्यात आपण बारीक वाटून घेऊया सर्व एकत्र मिक्स करून. तुम्हाला दाखवते वाटून कसं बारीक करायचं ते. पोहे 15 मिनिटासाठीच भिजवून ठेवले होते. 1 मूठभर पोहे घेतलेत, 1 अर्धी वाटी पोहे, जास्त नाही. हे सर्व भिजत घातलेले ना, आता एकदम बारीक वाटून घेऊया. पोहे 15 मिनिटासाठीच भिजवले होते. आता हे चांगलं वाटून आहे ना, फर्मेंट करायला ठेवलं होतं. रात्रभर चांगलं फर्मेंट झालेलं आहे. बघा कसं छान झालं आहे ना, फर्मेंट होऊन झालं आहे. आता एक मिक्स करूया. चांगलं मिक्स करून घेते. तर डोश्यासाठी चांगलं घ्यायचं मिक्स करून. 5 मिनटं तरी मिक्स करायचं. बॉलमध्ये काढून घेते. आता तुम्हाला जेवढे डोसे करायचे तेवढेच काढून घ्या एका बॉलमध्ये. आता त्याच्यात थोडे मीठ टाकूया. अर्धा चमचा मीठ टाकायचं. परत चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून झाले. आता त्याच्या आधीच पॅन तयार करून ठेवलं होतं, गरम करून ठेवलं होतं. त्यात थोडं पाणी टाकायचं, म्हणजे जरा थंड होतं. आणि पुसून घ्यायचं. पेपरने पुसा, कपड्याने पुसा ज्यावेळी. 2 चमचे पीठ घातले. आरामशीर चांगलं हलवायचं, गोल बनवायचं. जोरात फिरवलं ना तो तुटणार, म्हणून गोल आरामशीर फिरवत राहायचं, म्हणजे छान गोल डोसा होतो. लगेच तेल सोडायचं नाही. थोडं सुकायला लागलं ना डोसा की मग वरून तेल सोडायचं. तेल सोडा किंवा तूप सोडा, काय तुम्हाला जे आवडेल ते सोडा. मी तूप सोडते. वरून कलर बदलायला लागला की मग पलटी मारायचं. तोपर्यंत ते हलवायचं नाही, त्याला काहीच करायचं नाही. साईडनं निघायला लागला की मग काढायचे. आता बघा साईडनं कसं निघायला लागलं आहे. पलटी मारून घेवा. झालं आहे ना चांगला कलर, बघा कसं मस्त आला आहे. झाला आहे आपला डोसा, आता तयार झाला आहे. फोल्ड करून ना प्लेटमध्ये सर्व करूया. बाकीचे सर्व डोसे पण करून घेऊया असेच. आता चटणी करूया डोश्यासाठी. कोथिंबीर घेतली, एक वाटी कोथिंबीर आहे. अर्धा वाटी नारळ घेतलाय. 4-5 लसूण घेतलेत. 2-4 मिरच्या आहेत. थोडी चिंच आहे. फुटाण्याची डाळ आहे 2 चमचे. मीठ अर्धा चमचा. हे सर्व एकदा चांगलं बारीक करून घेऊया. चांगले बारीक करून झाले. आता छान मस्त बारीक झाले. आता बॉलमध्ये सर्व करूया. बॉलमध्ये काढून झाले. आता
पॅन आपलं तयार करायला पॅन ठेवले फोडणीसाठी. पॅन पण गरम झाले. त्यामध्येच तेल टाकू. 1 चम्मच तेल टाका. 1 चम्मच उडद डाळ. डाळ चांगली हलवायची. सोनेरी करेपर्यंत परतून घ्यायची डाळ. त्याच्यामध्ये राई टाकली अर्धा चमचा. राई पण चांगली तडतडली ना, 1 मिरची टाका. सर्व एकत्र चांगलं मिक्स करून हलवा. कढीपत्ता. आता फोडणी चांगली खमंग तयार झालेली आहे. तयार झाली आपली फोडणी. अशी चांगली खमंग तयार करायची. आता चटणीमध्ये सोडूया, सर्व करूया. फोडणी तडतडली ना, चांगली तयार झाली ना की बघा, अजून पण बॉलमध्ये टाकले तरी अजून पण तडतड करते. अशीच गरम चांगली फोडणी द्यायची. आपली चटणी तयार झाली. डोसा चटणी खाण्यासाठी तयार झाली. जर तुम्हाला आवडलं तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून अप टू डेट राहा. लवकरच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.